आता जर तुम्ही प्रिंट पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशी ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट इथे ओपन करायचे. कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचे. जो इथे तुमचा फोटो असेल इथून सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला रेशोचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन हा जो फोटो इथून सेट करायचा आहे. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचं आहे आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, इथे ऑडिओचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. ट्रॅकवरती क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला मटेरियलमध्ये एक व्हिडिओ देईल, तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यामध्ये आपलं सॉन्ग असेल, तो व्हिडिओ इथे सिलेक्ट केल्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. हे सॉन्ग इथून ॲड झाल्यानंतर हा जो फोटो त्यावरती क्लिक करायचा आहे. ह्याच्या फोटोची लेंथ आहे इथपर्यंत न्यायची तुम्हाला सांगतो, म्हणजे 8 सेकंदाचे मागचा जो हा चढ आहे नाही ते तुम्ही बघू शकाल 5-6 चढ आहेत. त्याच्यानंतर पुढे इथे एक चढ संपतो इथपर्यंत आणायची. इथपर्यंत आणल्यानंतर आता इथे प्लस चिन्हावरती क्लिक करायचं या आणि आपण जो व्हिडिओ दिलाय तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा. मटेरियलमध्ये हा व्हिडिओ असेल तर सिम्पली हा व्हिडिओ इथून ॲड केल्यानंतर इथून हा व्हिडिओ परफेक्ट बसून जाईल. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हे जे आपले जास्त म्हणजे इथे चढ आहे ते तुम्ही बघू शकाल की 7 सेकंद तिथे, तर सिम्पली इथे यायचं आहे. हा जो पहिला चढ आहे तिथे आल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं. पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या चढाच्या मध्ये आपल्याला इथे स्प्लिट करायचं आहे. पुन्हा ह्या चढाच्या मध्ये एक स्प्लिट करायचं, पुन्हा ह्या चढाच्या मध्ये एक स्प्लिट करायचं आहे, पुन्हा ह्या चढाच्या मध्ये स्प्लिट करायचा हा फोटो अशा प्रकारे. पुन्हा इथे एक स्प्लिट करायचा आहे. इथून अशा फोटो स्प्लिट करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, पहिल्यांदा टेच आहे इथून बॅक करायचं आहे. ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे PNG दिलं आहे ते तुम्हाला ॲड करायचं आहे. PNG शेवटपर्यंत न्यायचं आहे. नेल्यानंतर हे जे PNG इथून स्प्लिट करायचं आपल्याला, जेथून आपण हा व्हिडिओ ॲड केला आहे तिथून, जिथून फोटो संपतो तिथून अशा वेळी इथून स्प्लिट करूया. त्याच्यानंतर हा जो पहिला PNGचा भाग आहे त्यावरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तेच PNG इथून ॲड करायचं आहे पहिलं. त्याच्यानंतर दुसरं जे PNG त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून जे आपलं दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे. आता हे सर्व इथून ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, पहिलं इन्ज्यूट यायचं आहे. इथे तुम्ही पहिलं इन्ज्यूट आल्यानंतर इथून इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ बॅकवरती क्लिक करून तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला हा जो डायमंड झूमचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि हे जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो त्याला ठेवायची. ठेवल्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्या इन्ज्यूट यायचं आहे. आता इथे आपल्या व्हिडिओ बॅकवरती क्लिक करूया, तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये हा जो सेकचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल 3 सेकंदापर्यंत न्यायची. 3 आणि 4चा जो मधला हा टिंब आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आहे ते 10 ठेवायचे आपल्याला आणि इंटेन्सिटी सुद्धा 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली आपल्या हा जो आपला आहे ना 4 आणि 5च्या जो मध्ये हा टिंब आहे तिथे यायचं आहे. ते आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पुन्हा आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रँडम फ्लॅश कटचा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल ह्या 4 आणि 5च्या मध्ये जो टिंब आहे त्या टिंबापासून आहे ना आपल्याला आहे ना 5 आणि 6च्या मध्ये जो टिंब आहे तिथपर्यंत न्यायची. लेंथ ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हे जे आपले इथले म्हणजे 7 सेकंद तिथले जे आपले थोडे आपण कट केले फोटो आहे त्या सर्व फोटोला एक इफेक्ट इथून ॲड करायचा आहे. तर सिम्पली हा जो दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर मग इनमध्ये रॉक व्हर्टिकलचं जे फेडायचं मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढच्या फोटोला आपण रॉक व्हर्टिकलचं इथून इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला, त्याच्या पुढच्या फोटोला, त्याच्या पुढच्या फोटोला आणि त्याच्या पुढच्या फोटोला. इथून जे आपले हे 7 सेकंदातले जे पण फोटो आपण स्प्लिट केलेले त्या फोटोला इथून हा जो फेडायचं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचे आणि हे तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टल इफेक्ट आहे तुम्ही जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नाही तर तुमचा व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट होऊन जाईल.